आणि आता 36 जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। यंदा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण 100% भरले आणि त्यामुळे उजनी धरणातून 1 लाख क्युसेक्सनं तर वीर धरणातून 32,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीपात्रात सोडण्यात आलेल्या या विसर्गामुळे पंढरपूरमधील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते। पुणे जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसामुळे भीमा नदीला पूर आला आणि त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील काही गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। तर श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र सिद्धटेक इथे भीमा नदी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली। अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी इथल्या अप्पर वर्धा धरण 79% भरले। दरम्यान अप्पर वर्धा धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले असून वर्धा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे आणि त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या मोर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आणि दरम्यान पाण्याचा विसर्ग वाढल्याने मोर नदीला पूर आला। नदी पुलावरून वाहत असलेलं पाणी पाहण्यासाठी या ठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आल्याने नदीकाठची सगळीच मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। गोदावरीचं रौद्र रूप सध्या पाहायला मिळतंय, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर, बामनोद, आमोदा इथे शिवारात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि त्यामुळे याचा परिणाम खरीप पिकांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पाणी साचल्याने खरीप पिकांचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे। गेल्या 2 दिवसांपासून पुण्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे प्रशासनाने 1000 नागरिकांचं स्थलांतर केलंय। पाणी पातळी वाढण्यापूर्वीच खबरदारी म्हणून नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं। मालेगावच्या गिरणा नदी पात्रात अडकलेल्या 12 जणांचा हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलेलं आहे आणि त्याला यश आलं। पुराच्या पाण्यातून नागरिकांची सुटका करण्यात आली आणि या सुटकेचा थरार न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झाला। गडचिरोलीत मुसळधार पावसाचा गर्भवती महिलांना फटका बसत असल्याचं पाहायला मिळतंय। शीला सडमेक या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या, मात्र पुरामुळे ग्रामीण रुग्णालयापर्यंत जाणं शक्य नव्हतं। अखेर नायब तहसीलदार प्रकाश पुप्पालवर स्वतः बोट घेऊन त्या ठिकाणी पोहोचले। नदीतून त्यांनी सुरक्षितपणे महिलेला बाहेर काढून भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। सोलापुरातील उजनी धरण 100% भरलेलं आहे। उजनी धरणातून 1 लाख क्युसेक्स आणि वीर धरणातून 32,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला। यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा दुथडी भरून वाहताना दिसते। नाशिकच्या बागलाण तालुक्यात असलेलं हरणबारी धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यानं मोसम नदीला पूर येण्याची शक्यता आहे। मात्र धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या 80 गावांना दिलासा मिळाला। पावसाळा सुरू झाल्यानंतर 2 महिने उलटूनही हर्सूल तलावाची पाणी पातळी वाढत नसल्यानं नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। तलावात पाण्याची आवकच होत नसल्यानं जलशुद्धीकरण केंद्राचा उपयोग झालेला नाही आणि त्यामुळे अनेक वॉर्ड तहानलेलेच आहेत। पालघरमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सूर्या नदीला पूर आलाय, तर धामणी धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आलेले, त्यामुळे 64 पेक्षा अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुण्यातील पूजा खेडकर प्रकरणानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर आलेली आहे। मंत्रालय परिसरातील अधिकाऱ्यांच्या कारवरील दिवे काढण्यात आलेले, तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कारवर दिवे आहेत ते काढून संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात येते। मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या या आणि बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारवरील दिव्यांची पाहणी करण्यासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक तैनात करण्यात आलं। भर रस्त्यात पत्नीवर ब्लेडने वार करून पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गिरगावच्या खडीलकर मार्गावर घडली आणि या घटनेत दोघेही जखमी झालेले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। या दोघांना एक 10 वर्षाचा मुलगा देखील आहे। विरारमध्ये राहणाऱ्या या दाम्पत्याचे वाद सुरू होते आणि त्यामुळे त्याची पत्नी माहेरी राहत असून तिनं घरी यावं असा पतीचा आग्रह होता। त्याच रागातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतं। नंदुरबारमध्ये मरणानंतरही यातना संपत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। नंदपूर गावातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठीही नदीतून धोकादायक प्रवास करावा लागतोय। दोरीच्या साह्याने नदी पार करत स्मशानभूमी गाठावी लागत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळते। भर रस्त्यात चौघांनी कोयत्यानं वाईन शॉपची तोडफोड केली। पुण्यातील कॅम्प परिसरात ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि तोडफोड केल्यानंतर दगडफेकही करण्यात आल्याची माहिती समोर येते।
पुण्यापाठोपाठ ठाण्यातही काही गुंडांनी तलवारी नाचवत धुमाकूळ घातलाय। ठाण्याच्या राबोडी परिसरातील गुंडांनी हातात तलवारी आणि लाकडी दांडके घेऊन एका दुकानावर हल्ला केला। यामध्ये एक जण जखमी झालेला असून राबोडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। कल्याण रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवर महिलांमध्ये तुफान राडा झाला। तिकीट काढताना सुट्टे नसल्यानं झालेल्या वादाचा प्रवाशांनी व्हिडिओ काढला, म्हणून संतप्त महिला स्टाफने प्रवासी महिलेला मारहाण केली। नागपुरात ओव्हरटेकचा नाद एका तरुणीच्या जीवावर बेतलाय। ट्रकला ओव्हरटेक करताना तोल गेल्यानं दुचाकीचा अपघात झाला। या अपघातात ट्रकच्या मागील चाकात आल्यानं तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तरुण हेल्मेट घातल्यानं थोडक्यात बचावलेला आहे। या प्रकरणी बेलत रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे। बुलढाणा सिंदखेड राजा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांविरोधात आमदार राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांच्या नेतृत्वात शरद पवार पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सिंदखेड राजा मतदारसंघाचा विकास झालाच नाही असा आरोप करत पुतणी काकांच्या विरोधात उभी राहिल्याचं दिसून आलं। पालघरच्या डहाणू तलवाडा विक्रमगड मार्गाची दुरावस्था झाली आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून 2च महिन्यांपूर्वी हा मार्ग बांधण्यात आला होता। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये अवजड वाहनं अडकून पडल्यानं या मार्गावर सातत्यानं वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले। परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यानं रस्ते जलमय झालेत। रस्त्यावरील चिखलामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना गुडघाभर चिखलातून प्रवास करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी भागात कपिल पिंगले या युवकाची हत्या झाली आणि या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वराज्य संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत। या खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून मनसेनं आंदोलन केलं। प्रशासनाचे लाडके ठेकेदार आणि खड्डे मोक्कार अशा आशयाचे फलक हाती घेऊन हे आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि समस्यांबाबत येवल्यात काँग्रेस आक्रमक झालेली आहे। येवला तहसील कार्यालयाच्या आवारात टाळण्यात आंदोलन करण्यात आलं। बुलढाण्यात जुन्या पेन्शनसाठी हजारो शिक्षक रस्त्यावरती उतरलेत। आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शिक्षकांनी शेगावात चक्का जाम आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। मावळ तालुक्यातील मंगरुळ गावातील MIDC पासून तळेगावला जोडणाऱ्या रस्त्याची अवजड वाहनांमुळे दुरावस्था झाली आहे आणि त्यामुळे या रस्त्यावरून गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात यावी अशी मागणी जी ती करण्यात येते आणि त्यासाठी मंगरुळ गावातील गावकरी आक्रमक झालेत। त्यांनी तळेगाव MIDC रस्ता रोखत रास्ता रोको आंदोलन केलं। परभणी बस स्थानक परिसरात पडलेल्या खड्ड्यांविरोधात अखिल भारतीय शिवस्वराज्य सेनेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी खड्ड्यात बसून केक कापत निषेध केला। ठाण्यात रिक्षा संघटनांनी संप पुकारला। स्टेशन परिसरात रिक्षा नसल्यानं प्रवाशांचे हाल झालेत। RTOने वाढवलेल्या रकमेविरोधात रिक्षा चालक आक्रमक झाले। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील ठाणगावमध्ये शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरले। विद्यार्थ्यांनी शाळेत जाणारा रस्ता अडवलाय। शिक्षकांची बदली केल्यानं विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन केलं। मोफत शिक्षण धोरणातील अडचणी सोडवण्याकरता शासनाकडून टोल फ्री क्रमांक जारी केला जाणार आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। टोल फ्री क्रमांक जारी करण्याबाबत लवकरच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। केरळच्या धर्तीवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात फूड सिक्युरिटी आर्मीची संकल्पना राबवण्यात आलेली आहे। या फूड सिक्युरिटी आर्मीचे जवान पुढील काळात शेतकऱ्यांच्या शेतात आणि फळबागेत काम करणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये नवीन समृद्धी येईल असा विश्वास रत्न सिंधुदुर्ग योजनेचे अध्यक्ष आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगरातील कन्नड तालुक्यातील हातुनूर टोल नाक्यावर मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आणि हा टोल नाका बेकायदेशीर असून वाहनधारकांची लूट होत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येतो। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यानं टोल नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। यशस्वी शिंदे आणि अरविंद वैश्य हत्या प्रकरणी बजरंग दल कार्यकर्त्यांनी पंढरपुरात निषेध आंदोलन केलं। मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपींना तात्काळ शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। पिंपरी शहरातील 30 वर्ष जुन्या इमारतीचं संरचनात्मक लेखापरीक्षण करणं बंधनकारक आहे असे आदेश पालिकेने दिलेत। जुन्या इमारती राहण्यासाठी योग्य आहेत किंवा नाही ते महिनाभरात तपासून घ्यावं असे आदेशही यावेळी देण्यात आले। पुण्याच्या सिंहगड रोडवरील वाहतुकीची समस्या सोडवण्याकरता राजाराम पूल ते वडगाव असे 2 स्वतंत्र उड्डाण
पूल जे ते बांधण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी राजाराम उड्डाणपुलाचं काम पूर्ण होऊनही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होताना दिसते। भाजपसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी उत्तर दिलंय। भाजपला पाठिंबा लोकसभेपुरता होता, विधानसभेबाबत बोललो नव्हतो असं स्पष्टीकरण राज ठाकरेंनी दिलं। विधानसभेला 225 ते 250 जागा लढवणार असं राज ठाकरेंनी म्हटलं। आरक्षणाचा मुद्दा म्हणजे मतांचं राजकारण आहे, जातीच्या मुद्द्यांवरून माती भडकवण्याचं काम सुरू आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं। महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक आहेत, राज्यात आरक्षणाची गरजच नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं। जातीमधींमध्ये राज्य विभागलं गेलं आणि आरक्षणाचं राजकारण समजून घेतलं पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलंय। जातीच्या मुद्द्याला शरद पवारांनी हातभार लावू नये, महाराष्ट्राचं मणिपूर होणार नाही याची काळजी पवारांनी घ्यावी असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांवर निशाणा साधला। राज ठाकरेंचा सागर बंगल्यावाला मित्र सर्वांचंच डोकं भडकावतोय, मराठे फक्त हक्क मागतायत अशा शब्दात मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना उत्तर दिले। ज्यांना आरक्षणातलं फार कळत नाही त्यांनी का बोलायचं असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला। चांगल्याला चांगलं म्हणण्याची महाराष्ट्राची संस्कृती राज ठाकरेंनी जपावी अशा शब्दात लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला संबुराज देसाई यांनी उत्तर दिलंय। महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलं नाही असं ऐतिहासिक निर्णय जे आहेत ते मुख्यमंत्री शिंदेंनी घेतल्याचंही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केलं। मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 2 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रेंना उमेदवारी देण्यात येणार आहे। शासनाचा निधी परप्रांतीयांवर खर्च होतोय असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता आणि त्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अशा लोकांवर टाळा लागला पाहिजे अशी मागणी केलेली आहे। समाज दुभंगेल अशी वक्तव्य करणाऱ्यांवर UAPA आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागला पाहिजे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली। तिसऱ्या आघाडीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली। आघाडी वगैरे काही नसून कशी समीकरणं जुळतात, कोण कोण एकत्र येतंय आणि त्यासाठी एक बैठक होईल। 29 ऑगस्टला लढायचं की पाडायचं याची घोषणा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सर्व गोरगरीब अपक्ष सर्व जाती धर्माचे लोक उभे राहणार आणि कचाकच पाडणार असं जरांगे म्हणाले। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभं असेल, सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेले आहेत। बी बियाणे वीज बिल यामध्ये शेतकऱ्यांना सवलत दिलेली आहे। अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्याला मदत करेल असं मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीच्या काळात आला पण सरकार पडल्यानं तो सादर करता आला नाही आणि त्यामुळे फडणवीसांनी तो अहवाल जनतेसमोर सादर करावा अशी मागणी जी ती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली। मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या बैठकीत अदानी समूहाचे अधिकारी उपस्थित होते। अशी जोरदार चर्चा सुरू आहे आणि यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही एकत्र आहोत म्हणजे आमचे विचार एक असतील असं नाही। पवार हे कोणत्या विचारानं गेले माहीत नाही पण शिवसेना भूमिकेवर ठाम आहे असं दानवेंनी म्हटलं। समाजातील सगळ्या जाती धर्मातील वातावरण चांगलं राहावं यासाठी प्रयत्न केला तर त्यात वाईट काय असा सवाल भुजबळांनी केला। तर समाजाच्या हितासाठी अनेक वेळा शरद पवारांच्या भेटी घेतल्या, ओबीसींचं नुकसान होऊ नये एवढाच त्यामागील उद्देश आहे असं वक्तव्य भुजबळांनी केलं। महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकलं नाही असं आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय। परंतु या आरक्षणाला पर्याय म्हणून EWSची मागणी महायुती सरकारने केली होती, त्याचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ झाला आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी केलेली EWS बद्दलची मागणी योग्य आहे असं प्रसाद लाड यांनी म्हटलं। मराठा समाजानं भले भले पायाखाली चिरडलेत आणि त्यामुळे नारायण राणे यांनी फडणवीसांच्या नव्हे समाजाच्या बाजूने बोलावा असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला। राणे कुटुंबियांबद्दल मी काहीच बोललो नाही, देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून ते मला बोलतायत असा आरोप जरांगेंनी केला। आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका केली। लाडका मुख्यमंत्री आला म्हणजे सगळे प्रश्न सुटतील म्हणून आम्ही लाडका मुख्यमंत्री, लाडका खासदार आणि लाडका आमदार योजना सुरू करतोय आणि या योजनेतील लाभार्थ्यांना 1,500 रुपये देऊ असा हल्लाबोलही त्यांनी केला। बाळासाहेब थोरातांनी माझ्यावर केलेले आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवले तर मी राजकारण सोडेल असं थेट आव्हान राधाकृष्ण विखे पाटलांनी थोरातांना दिलं। मात्र जर ते आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर राजकारणातून संन्यास घेणार का असा सवालही त्यांनी विचारला। श्रावणी सोमवार निमित्त संगमनेर तालुक्यातील निर्जनेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मांदियाळी दिसून आली। हर हर महादेवच्या जयघोषा पंचकृषीतून आलेल्या भाविकांनी महादेवाचं दर्शन घेतलं।
श्रावणी सोमवार निमित्त आमगाव इथे भव्य कावड यात्रा काढण्यात आली आणि या कावडमधील यात्रेत आमगावमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वाघ नदीच्या पाण्याने महादेव पहाडी परिसरातील शिव मंदिरात जलाभिषेक करण्यात आला। श्रावणानिमित्त साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीने आजपासून साई पारायणाला सुरुवात करण्यात आली। 12 ऑगस्टपर्यंत पारायण करण्यात येणार असून हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत। कृष्णा नदीला आलेल्या पुरात पाण्याच्या प्रवाहाला भेदत सांगलीच्या जलतरणपट्टूंनी पोहत जाऊन संगमेश्वराचं दर्शन घेतलं। श्रावणातील पहिल्या सोमवारी पुरातून पोहत दर्शन घेण्याची अनोखी परंपरा यंदाही जोपासण्यात आली। श्रावणातील पहिल्या सोमवारी हरिपुरातील संगमेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली। पहिल्या सोमवारच्या निमित्त गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। नागपूर मुंबई महामार्गावरील केळापूर इथे भीषण अपघात झाला। भरधाव ट्रकच्या धडकेत रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले। या अपघाताच्या घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे। माळशेज घाटात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांची कार झाडावर आदळून दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय। धडक इतक्या जोरात होती की कारच्या समोरच्या भागाचा संपूर्ण चुराडा झाला। छत्रपती संभाजीनगरच्या बन्सीलाल नगर परिसरात 2 गटात लाठ्या काठ्या चाकू आणि तलवारीने तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली। मटणाचं दुकान लावण्याच्या कारणावरून 2 गटात वाद झाला आणि हाणामारीत 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले। अहमदनगरमधील मुकुंदनगर भागात हौदात पडल्यानं 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला। मॅनहोलचं झाकण कमकुवत होतं आणि या झाकणावर उभा असताना झाकण तुटल्यानं चिमुकला हौदात पडलाय आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्हीचं फुटेज तपासल्यानंतर समोर आला। मात्र या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। मात्र स्थानिकांकडून कारवाईची मागणी करण्यात येते। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।